संख्या रेषा मधील स्वाध्याय 5.2 याच्यामधील पहिलं उदाहरण काय आहे पहा. पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूंपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय निवडा. या ठिकाणी ही संख्या रेषा दिलेली आहे आणि प्रश्न काय विचारला आहे पहा. x या बिंदूपासून t या बिंदूचे अंतर किती. आता या ठिकाणी पहा x हा बिंदू आहे आणि दुसरा बिंदू कोणता आहे t. या दोन बिंदूमधला आपल्याला काय विचारलेलं आहे, अंतर विचारलेलं आहे. सुरुवातीला या ठिकाणी लक्षात घ्या p आणि r या दोघांमधलं अंतर जे आहे ते अंतर आपण काढूया. अंतर काढत असताना पहा या ठिकाणी p चा निर्देशक या ठिकाणी किती आहे लक्षात घ्या 2 आहे आणि r चा निर्देशक जो आहे तो r चा निर्देशक या ठिकाणी काय आहे 2.4. मग आता या ठिकाणी डिस्टन्स काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्स ऑफ PR इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे म्हणजे 2.4 वजा आपल्याला काय करावं लागणार आहे 2 म्हणजेच 2.0. 2.4 मधून 2 गेला राहिला 0.4. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या P ते R हे किती भाग आहेत, 1 2 भाग आहेत. 2 भाग म्हणजे या ठिकाणी काय आलं लक्षात घ्या 0.4. मग 1 भाग म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 1 भाग म्हणजे 0.2. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय विचारलं x या बिंदूपासून t पर्यंतचं अंतर. x पासून t पर्यंत किती भाग होत आहेत आपण पाहूया. 1 2 3 4 भाग झाले. किती भाग झाले 4 भाग. 1 भाग म्हणजे आपलं काय आलेलं आहे 0.2 गुणिले असं 4 भागाचं काढायचं आहे म्हणून गुणिले 4 करूया. 4 दुने 8. दशांश चिन्हाच्या पुढे या ठिकाणी एक घर आहे. एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं. उत्तर या ठिकाणी आपलं काय येणार आहे 0.8. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल उत्तर असेल. दुसरं उदाहरण पहा. पुढील आकृतीबाबत दिलेल्यांपैकी सत्य विधान टिंबटिंब हे आहे. आता या ठिकाणी एक संख्या रेषा दर्शवलेली आहे आणि संख्या रेषेवरती या ठिकाणी b चा निर्देशक वजा 1.39, c चा निर्देशक वजा 1.21 आणि t चा निर्देशक वजा 1.07 दिलेले आहे. आता या ठिकाणी आपण चढता आणि उतरत्या क्रमाबद्दल या ठिकाणी एक निष्कर्ष पाहिला होता. चढता क्रम म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपण काय म्हटलो होतो डावीकडून संख्या काय करणे उजवीकडे लिहिणे. मग चढता क्रम म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा लक्षात घ्या वजा 1.39 हे लहान असणार, वजा 1.21 लहान असणार, वजा 1.07 पेक्षा. हा झाला लक्षात घ्या चढता क्रम. आणि याचाच उतरता क्रम कसा येईल पहा. उतरता क्रम म्हणजे आपण काय म्हणतो मोठ्याकडून लहानाकडे. संख्या रेषेवरती उजवीकडे ज्या संख्या असतात त्या काय असतात मोठ्या असतात. म्हणजे संख्या रेषेवरील संख्या उजवीकडून डावीकडे लिहित जाणे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या उतरता क्रम. मग उजवीकडून या ठिकाणी काय आहे पहा वजा 1.07 मोठं आहे, वजा 1.21 पेक्षा एक मोठा आहे, वजा 1.39 पेक्षा. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे सत्य विधान कोणतं म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय पहा वजा 1.21 मोठं आहे वजा 1.07 पेक्षा. बघा वजा 1.21 या ठिकाणी लक्षात घ्या याच्यामध्ये आणि वजा 1.07 मध्ये काय संबंध आहे तर वजा 1.07 काय येणार मोठं येणार. परंतु या ठिकाणी वजा 1.21 मोठं दिलं त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय पहा वजा 1.39 मोठं दाखवलंय वजा 1.21 पेक्षा. संख्या रेषेवरती डावीकडची संख्या ही काय असते लहान असते पण या ठिकाणी काय दाखवली मोठी दाखवली त्यामुळे दुसराही पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय पहा वजा 1.07 मोठं आहे वजा 1.39 पेक्षा. पहा या ठिकाणी वजा 1.07 काय दिलेलं आहे मोठं आहे वजा 1.39 पेक्षा. संख्या रेषेवरती उजवीकडची संख्या काय असते मोठी असते. सगळ्यात उजवीकडं कोण आहे वजा 1.07. वजा 1.07 मोठं असणार आहे कशापेक्षा 1.39 पेक्षा. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी वजा 1.07 पेक्षा वजा 1.39 मोठा आहे
हे विधान काय येणार आहे? चूक येणार आहे. कारण -1.39 ही डावीकडची संख्या आहे. डावीकडच्या संख्या ह्या काय असतात? लहान असतात. या ठिकाणी मोठी दाखवली म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे? चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 -1.07 मोठा आहे -1.39 पेक्षा. तिसरं उदाहरण पहा. पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. ए पासून डी पर्यंत गेला. डी पासून बी पर्यंत आला. डी पासून परत माघारी बी पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला आणि बी पासून परत सी पर्यंत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला? आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. सुरुवातीला हा जो आहे तो ए पासून कुठं गेला? डी पर्यंत गेला. परत डी पासून माघारी बी पर्यंत गेला आणि बी पासून परत सी पर्यंत गेला. म्हणजे लक्षात घ्या आपणाला या ठिकाणी ए ते सी मधलं काय विचारलेलं आहे? अंतर विचारलेलं आहे. मग आता हे उदाहरण सोडवत असताना आपण एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत पाहायचे. 0 आणि या ठिकाणी काय आहे? 1. याचे किती भाग केलेले आहेत मोजा. 1 2 3 4. एक एका अंतराचे किती भाग केलेले आहेत? 4. 0 छेद किती येणार आहे? 4. 1 छेद 4 2 छेद 4 3 छेद 4. 1 म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे? 4 छेद 4 आणि सी म्हणजे या ठिकाणी किती आलेला आहे? 5 छेद 4. आता मूळ स्थानापासून मूळ स्थान कोणतं आहे? ए. एचा निर्देशक या ठिकाणी काय आहे? लक्षात घ्या 0 छेद 4 आणि कुठपर्यंत गेलेला आहे तो? सी पर्यंत गेलेला आहे आणि सीचा निर्देशक या ठिकाणी किती आहे? 5 छेद 4. मग याच्या दोघांमधलं अंतर काढण्यासाठी डिस्टन्स ऑफ ए टू सी इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे 5 छेद 4 वजा 0 छेद 4. 5 मधून 0 गेला 5 5 छेद 4. आपण या ठिकाणी 5ला काय करूया? 4 भागूया. 4 एके 4. 5तनं 4 गेला राहिला 1. आपण पॉईंट देऊया आणि वरून घेतला 0. 4 दुने 8. 10तून 8 गेला राहिला 2. परत 0 घेतला. 4 पंचे 20. म्हणजे 1.25 एकक. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल? उत्तर असेल. किंवा या ठिकाणी लक्षात घ्या ए ते सी मधलं अंतर विचारलंय. एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत? 4. छेदस्थानी 4 लिहूया आणि ए ते सी किती भाग होतात मोजायचे? 1 2 3 4 5. 5 छेद 4. 5ला 4 भागलं की या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? 1.25. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल? उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. एक संख्या रेषा दाखवलेली आहे. आता संख्या रेषेवरती या ठिकाणी लक्षात घ्या 0च्या उजवीकडे कोणत्या संख्या असणार आहेत? धनसंख्या आणि 0च्या डावीकडे कोणत्या संख्या असणार आहेत? ऋणसंख्या. लक्षात घ्या संख्या रेषेवर आपण जसं उजवीकडे जावं तसं संख्या ह्या काय होत जातात? मोठमोठ्या होत जातात आणि संख्या रेषेवरती आपण जसं डावीकडे जाऊ तशा संख्या काय होत जातात? लहान होत जातात. आता या ठिकाणी लक्षात घ्या पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे त्यांतील चुकीचा संबंध. आता चुकीची जोडी काय करायची आहे? आपल्याला निवडायची आहे. आता पहा या ठिकाणी -2 छेद 2 या ठिकाणी आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं काय दर्शवलेलं आहे? 0. याच्या या दोन संख्यामध्ये उजवीकडे कोण आहे? 0. 0 काय असणार? मोठा असणार. पर्याय 1 बरोबर आहे. 4/2 लहान आहे 5/2 पेक्षा. 4/2 5/2. याच्यामध्ये उजवीकडे कोण आहे? 5/2. 5/2 मोठा असेल. या ठिकाणी 5/2 मोठा दाखवला आहे. पर्याय 2 पण काय आहे? बरोबर आहे. तिसरा पर्याय काय आहे पहा 0 आणि -4/2. 0 आणि -4/2. या दोघांमध्ये उजवीकडे कोण आहे? 0. 0 कसा असेल? मोठा असेल. पण या ठिकाणी 0 कसा दर्शवला आहे? लहान. म्हणजे ही काय आहे? लक्षात घ्या चुकीची जोडी. पर्याय क्रमांक 3 जी आहे ती चुकीची जोडी आहे. आणि चौथा पर्याय पहा काय आहे? -2/2 लहान आहे 5/2 पेक्षा. आता या ठिकाणी एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे. धनसंख्या या ऋणसंख्येपेक्षा काय असतात? मोठे असतात. म्हणजे 5/2 हे काय आहे? मोठं आहे. हे काय आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जी आहे ती काय आहे? या ठिकाणी चुकीची जोडी आहे. उदाहरण पहा -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? आता दिलेली संख्या कोणती आहे? -32/11.
आपल्याला कोणत्या पूर्णांकाचे काय करावं लागणार आहेत, समान भाग करावं लागणार आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, -32/11 ही कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान संख्या आहे हे आपल्याला काय करावं लागणार आहे, शोधावं लागणार आहे. आता वजा चिन्हाला वजा चिन्ह दिलं, 11ने भाग घालूया. 11 × 1 = 11, 11 × 2 = 22, 11 × 3 = 33. म्हणजे 11 × 2 = 22 आणि 11 × 3 = 33 म्हणजे -3. लक्षात घ्या, पहिला या ठिकाणी लक्षात घ्या, काय जर पूर्णांक पाहायचा असेल तर -22 काय येणार 11 आणि -33 ह्या दोघाच्या मध्ये काय असणार आहे, -32 आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 11 × 1 = 11, 11 × 2 = 22, 11 × 1 = 11, 11 × 3 = 33. म्हणजे -32/11 ही जर संख्या आपल्याला संख्या रेषेवर दर्शवायची असेल तर -2 आणि -3 याचे या एककांतराचे समान काय करावं लागतील, भाग करावं लागतील. -2 व -3 पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल, उत्तर असेल. P व Q हे संख्या रेषेवरील दोन भिन्न बिंदू आहेत. जर P हा बिंदू -3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर Q बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. आता या ठिकाणी हे उदाहरण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये संख्या रेषा काढून P बिंदूचा निर्देशक दाखवला, त्यानंतर Q उजवीकडे आणि डावीकडे दाखवला, x निर्देशक आणि y निर्देशक घेतला. परंतु आता या ठिकाणी साधी आणि सोपी ट्रिक सांगतो. आपल्याला हे उदाहरण एक 5 ते 10 सेकंदात कसं सोडवायचं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जो दिलेला बिंदूचा निर्देशक P बिंदूचा निर्देशक कोणता आहे, -3. -3 मधून अंतर एकदा काय करायचं, वजा करायचं आणि एकदा काय करायचं, अधिक करायचं. आता अंतर किती आहे, x, वजा x केलं. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, याच्यामध्ये वजा काय काढला, कॉमन काढला. वजा कॉमन काढला म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 3 अधिक x, चल अगोदर लिहूया आपण, मायनस इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, 3 + x ऐवजी आपण काय लिहूया, x + 3. आणि या ठिकाणी आता लक्षात घ्या, Pचा निर्देशक कोणता आहे, -3 ला -3 लिहिला. आता या ठिकाणी काय केलं, अंतर वजा केलं. आता या ठिकाणी अंतर काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. -3 + x म्हणजेच काय येणार आहे, x - 3. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, Q बिंदूचे निर्देशक कोणते आले, x - 3 आणि वजा कंसामध्ये x + 3. पर्याय क्रमांक पहा, x - 3 वजा कंसामध्ये x + 3. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल, उत्तर असेल. एका संख्या रेषेवरील A या बिंदूचा निर्देशक 5 आहे. AB हे अंतर 2 आहे. तर B चा निर्देशक किती, 2 अचूक पर्याय निवडा. -7, 7, 3 आणि 8. सुरुवातीला या ठिकाणी लक्षात घ्या, दिलेल्या बिंदूचा निर्देशक घ्यायचा. A बिंदूचा निर्देशक किती दिलेला आहे, 5. 2 वेळा घ्यायचा, इकडे एकदा 5 घ्यायचा. आणि दिलेलं अंतर जे आहे ते अंतर एकदा काय करायचं, वजा करायचं आणि एकदा काय करायचं, अधिक करायचं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 5 मधून 2 गेला, राहिले 3 आणि 5 अधिक 2, 5 आणि 2 7. म्हणजे उत्तर काय येणार आहे या ठिकाणी, 3 आणि 7. 3 पर्याय क्रमांक 3 आहे आणि 7 पर्याय क्रमांक 2. म्हणजे 2 आणि 3 पर्याय क्रमांक हे याचं काय असेल, उत्तर असेल. संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू P व बिंदू Q मधील अंतर 9/7 आहे. तर Qचा निर्देशक किती, 2 अचूक पर्याय निवडा. 13/7, 5/7, -13/7, -5/7. आता दिलेल्या बिंदूचा या ठिकाणी सुरुवातीला निर्देशक घ्यायचा आहे. कोणत्या बिंदूचा निर्देशक दिलेला आहे, P बिंदूचा निर्देशक किती दिलेला आहे, 4/7. 4/7 इथे एकदा घेतो आणि 4/7 इथे एकदा घेतो. दोन बिंदूमधलं अंतर काय आहे पहा, 9/7. एकदा 9/7 प्लस करायचं आहे आणि एकदा 9/7 वजा करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, आता दोघाचा छेद समान, 7 ला 7 आणि 4 अधिक 9 म्हणजे 9 आणि 4 किती येणार आहे, 13. 13/7 हे पहिलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता दोघाचा छेद समान आहे, 7 ला 7. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे पहा, छेद 7 आहे, 4 वजा 9. आता 4 मधून 9 जात नाही, अशा वेळेस आपण काय करतो, 9 मधून 4 घालवतो. 9 मधून 4 गेला, राहिला 5. मोठी संख्या 9, 9चं चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणजे -5/7. पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल, उत्तर असेल. या ठिकाणी एक संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेचं निरीक्षण करून लेंथ ऑफ BD प्लस लेंथ ऑफ CB मायनस लेंथ ऑफ AB बरोबर किती. पर्याय 1 काय दिला आहे पहा, लेंथ ऑफ BD. पर्याय 2 लेंथ ऑफ AC. पर्याय 3 लेंथ ऑफ CD आणि पर्याय 4 लेंथ ऑफ AD.
आता या ठिकाणी पहा काय विचारलेलं आहे, लेंथ ऑफ बी डी प्लस लेंथ ऑफ सी बी मायनस लेंथ ऑफ ए बी. आता या ठिकाणी पहा बी ते डी, थोडक्यात आता या ठिकाणी बी ते डी थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपण. लेंथ ऑफ ए बी हा किती भाग आहे, एक भाग आहे. आणि लेंथ ऑफ सी बी आहे, या ठिकाणी लक्षात घ्या लेंथ ऑफ सी बी किती आहे, एक भाग आहे. आणि लेंथ ऑफ ए बी किती भाग आहे, एक भाग आहे. म्हणजे एक भागामधून एक भाग गेला काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे लेंथ ऑफ सी बी मायनस लेंथ ऑफ ए बी काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी काय, लेंथ ऑफ बी डी. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल, उत्तर असेल. किंवा या ठिकाणी पहा एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत, 7 भाग केलेले आहेत. मग या ठिकाणी काय येणार आहे, 10/7, 11/7, 12/7, 13/7 आणि इथं काय येणार आहे 14/7, इथं काय येणार आहे 8/7, इथं काय येणार आहे 7/7. आता लेंथ ऑफ बी डी जो आहे तो बी डी या ठिकाणी पहा 1 2 3 4 5, 5 किती येईल, 7 येईल. अधिक लेंथ ऑफ सी बी जो आहे तो काय येणार आहे 1/7 वजा लेंथ ऑफ ए बी किती आहे, एक भाग आहे म्हणजे 1/7. 1/7 वजा 1/7 काय झाला, कॅन्सल. म्हणजे 5/7 राहिलं. 5/7 म्हणजे 5 भाग असलेला या ठिकाणी रेषाखंड कोणता आहे, बी डी आहे. म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, लेंथ ऑफ बी डी. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल, उत्तर असेल. दिलेल्या संख्या रेषेचे निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा. आता के या ठिकाणी केची स्थानदर्शक संख्या म्हणजे केचा निर्देशक आपणाला लिहायचा आहे. आता याच्यामध्ये अगोदर या ठिकाणी तुम्ही 3 3 3 छेद दिसतोय, त्यामुळे तुम्ही काय म्हणसाल की या ठिकाणी एक एकक अंतराचे 3 समान भाग केलेत. तसं नाही मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्या 0 या ठिकाणी आहे आणि 1 कुठं आहे पहा, या ठिकाणी आहे. मग एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत पाहायचे, 0 पासून वजा 1 पर्यंत. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, वजा 15/15, 15 15 15. आता या ठिकाणी लक्षात घ्या 1 2 3 4 5 वजा 5/15. याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर काय येते पहा, 5 1 5, 5 3 15. या ठिकाणी काय येणार आहे, वजा 10/15 येणार आहे. 5 2 10, 5 3 15 वजा 2/3 येणार आहे. 15 1 15, 15 1 15 म्हणजे किती आला, वजा 1 आला. 15 झाल्यानंतर 16 17 18 19 20 म्हणजे काय येणार आहे, वजा 20/15. भाग घालवा 5 चोक 20, 5 3 15 म्हणजे वजा 4/3 आला. आणि वजा काय आहे 20 म्हणजे केचा निर्देशक काय असणार आहे, वजा 20च्या पुढे या ठिकाणी काय असणार आहे 21/15. आता 21 वजा 21/15ला आपल्याला काय करावं लागणार आहे, अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागणार आहे. 3च्या पाड्यात संख्या आहेत, 3 5 15, 3 7 21. या ठिकाणी काय आलं पहा, वजा 7/5. वजा चिन्हाला या ठिकाणी मी काय दिलेलं आहे, वजा चिन्ह दिलेलं आहे. 7ला 5ने भाग घालूया. 5 1 5, 7मधून 5 गेला, राहिला 2, पॉईंट देऊया, वरून घेतला 0, 5 चोक 20. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या वजा 1.4. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल, उत्तर असेल. दर्शिकेमधील नमुना प्रश्न आता आपण सोडवून घेऊया. प्रश्न 1 ते 4 साठी पुढील संख्या रेषेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या 0 या ठिकाणी आहे आणि 1 या ठिकाणी आहे. एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत पहा, 1 2 3 4 आणि 5. एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत, 5. एलचा निर्देशक काय येणार आहे, 1/5. या ठिकाणी पहा भाग घालवा, 9 2 18, 9 5 45 म्हणजे 2/5, 3/5. या ठिकाणी काय येणार आहे, एसचा निर्देशक 4/5. बीचा निर्देशक या ठिकाणी काय येणार आहे, वजा 2/5. आता या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे पहा, कोणत्या बिंदूचा निर्देशक वजा 1/5 आहे. वजा 1/5, वजा 1/5 निर्देशक असलेला बिंदू कोणता आहे, ए. पर्याय क्रमांक 2 ए हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. आता दुसरा आकडा पहा,
बिंदू एलचा निर्देशक कोणता? आता एल कुठं आहे पहा, एल बिंदू या ठिकाणी आहे. एलचा निर्देशक जो आहे तो एलचा निर्देशक किती आहे? 1/5. 1/5 आता या ठिकाणी दिसत नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी भाग जातो 5 एके 5, 5 एके 5, 1 येतोय. 3 एके 3, 3 5 15. पहा एलचा निर्देशक या ठिकाणी एलचा निर्देशक किती आहे? 1/5. या ठिकाणी 1/5. पर्याय क्रमांक 3, 3/15 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न पहा, बिंदू बीचा निर्देशक कोणता? आता बी बिंदू कुठं आहे पहा, -2/5. बीचा निर्देशक या ठिकाणी काय आहे? लक्षात घ्या, -2/5. आता -3/5 येणार नाही, 3/5 येणार नाही, 18/45 ही येणार नाही. -2/5. 9 ने भाग जातो, 9 दुने 18, 9 5 45, -2/5. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल? उत्तर असेल. आता त्यानंतर चौथा प्रश्न काय विचारला आहे पहा, ज्या बिंदूचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता विरुद्ध संख्या आपण कशाला म्हणतो? बेरीज व्यस्त संख्या. ज्या दोन संख्यांची बेरीज काय असते? 0 असते, त्या संख्यांना काय म्हणतो? विरुद्ध संख्या असं म्हणतो. धनसंख्येची विरुद्ध संख्या ऋण संख्या असते आणि ऋण संख्येची विरुद्ध संख्या काय असते? धनसंख्या असते. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काय करूया? प्रत्येक बिंदूचा निर्देशक लिहूया आणि त्याच्यावरून ठरवूया. अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. एचा निर्देशक काय आहे? -1/5. एलचा निर्देशक किती आहे? 1/5. पहा 1/5 ची विरुद्ध संख्या -1/5 ही जोडी काय आहे? बरोबर आहे. यसचा निर्देशक किती आहे? 4/5 आणि डीचा निर्देशक किती आहे? पहा -4/5. 4/5 आणि -4/5 ह्या काय आहेत? विरुद्ध संख्या आहेत. ही जोडी बरोबर आहे. टी व ई, टीचा निर्देशक किती आहे? या ठिकाणी लक्षात घ्या, 5/5 म्हणजेच 1 आणि ईचा निर्देशक किती आहे? -1. 1 ची विरुद्ध संख्या कोणती आहे? -1. ही जोडी काय आहे? बरोबर आहे. एनचा निर्देशक किती आहे? पहा 3/5 आणि डीचा निर्देशक या ठिकाणी कोणता आहे? -4/5. 3/5 ची विरुद्ध संख्या कोणती आहे? -3/5 आणि -4/5 ची विरुद्ध संख्या कोणती आहे? 4/5. म्हणजे ही विरुद्ध संख्येची जोडी नाही. अयोग्य जोडी या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 एन व डी येईल. प्रश्न 5 ते 7 साठी संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. 5वा आकडा काय आहे पहा, ही दिलेली संख्या रेषा आहे. पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे. त्यातील अचूक संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. अचूक म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे? बरोबर संबंध आपल्याला ओळखायचा आहे. -3/2 लहान आहे -1 पेक्षा. आता -3/2 आणि -1. आता आपण काय म्हणतो? संख्या रेषेवरची उजवीकडील संख्या ही काय असते? मोठी असते. म्हणजे -1 ही काय येणार आहे? याच्यामध्ये मोठी येणार आहे. पर्याय 1च काय आहे? अचूक आहे. दुसरा आपण पर्याय बघूया. -3/2 मोठा आहे -1/2 पेक्षा. -3/2 या ठिकाणी आहे आणि -1/2. संख्या रेषेवर उजवीकडे संख्या कोणती आहे? -1/2 काय पाहिजे? मोठं पाहिजे. परंतु या ठिकाणी -3/2 मोठं दिलं, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. 3/2 आणि 1/2. आता या ठिकाणी दोन्ही धनसंख्या आहेत, दोघाचा छेद समान आहे. 3 या ठिकाणी काय येणार? मोठा येणार, परंतु या ठिकाणी 1 मोठा दाखवला आहे, त्यामुळे पर्याय 3 ही चुकीची जोडी आहे. या ठिकाणी पहा 3/2 5/2 दोघाचा छेद काय आहे? समान आहे. पहिल्याचा अंश 3 आहे, दुसऱ्याचा अंश 5 आहे. 5 काय येणार? मोठा येणार, परंतु या ठिकाणी 3 मोठा दाखवला आहे, त्याच्यामुळे चौथी जोडी काय आहे? चुकीची आहे. पर्याय क्रमांक 1 -3/2 हे लहान आहे -1 पेक्षा. हा प्रश्न पहा, बिंदू x व d यामधील अंतर किती? आता या ठिकाणी पहा x व d, x या ठिकाणी आहे आणि d या ठिकाणी आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी 1 एककांतराचे किती समान भाग केलेले आहेत पाहूया. आता या ठिकाणी 0 आहे, बे म्हणजे या ठिकाणी 1 आहे. 0 1 एककांतराचे या ठिकाणी लक्षात घ्या किती भाग झालेले आहेत? 2 भाग झालेले आहेत, म्हणून छेद आपण काय मांडूया? 2 मांडूया. आता x ते d किती भाग आहेत मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत, म्हणजे 8/2 आलं. बे
बेचोक 8 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 4 उत्तर येणार आहे। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असेल उत्तर असेल। 7वा प्रश्न पहा, पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती? रेख XB, रेख PN, रेख YB आणि रेख DT। आता रेख XB, आता या ठिकाणी एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत? 2 भाग केलेले आहेत, लक्षात घ्या। सुरुवातीला मी या ठिकाणी XB 2 समान भाग आहेत। X ते B किती भाग आहेत पहा, 1 2 3 4 5 6 6/2। त्यानंतर पहा रेख PN, एक एकक अंतराचे किती समान भाग आहेत? 2। P ते N पहा, P ते N 1 2 3 3/2। रेख YB, एक एकक अंतराचे किती समान भाग आहेत? 2। YB, Y ते B या ठिकाणी किती भाग आहे लक्षात घ्या 1। त्यानंतर 2 भाग रेख DT, D ते T किती भाग आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7। आता या ठिकाणी काय सांगितले पहा, सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाची लांबी। सर्वात मोठा रेषाखंड 7/2 लांबी आहे आणि सर्वात लहान रेषाखंडाची लांबी 1/2। म्हणजे आता या ठिकाणी पहा काय येणार आहे, 7/2 अधिक 1/2 बरोबर 7 आणि 1 8/2। 2 ने भाग घालवा, बेक बे बेचोक 8। उत्तर या ठिकाणी काय आलं 4। पर्याय क्रमांक 4 4 हे याचं काय असेल उत्तर असेल। 27/99 या परिमेय संख्येचे अचूक दशांश रूप ओळखा। आता या ठिकाणी दिलेला अपूर्णांक कोणता आहे पहा, 27/99। याला या ठिकाणी लक्षात घ्या 9 ने भाग जातोय, 9 त्रिक 27, 9 एके 9, 9 एके 9 म्हणजे या ठिकाणी काय आलं 3/11। आता या ठिकाणी आपण 3ला काय करूया 11 ने भागूया। सुरुवातीला भाग बसला शून्याचा, 3 मधून 0 गेला 3, पॉईंट देऊया, 0 घेतला। 11 दुने 22, 30 मधून 22 गेला राहिले 8, परत वरून घेतला 0। 11 7 77, 80 मधून 77 गेले राहिला 3। आता या ठिकाणी परत 3 राहिला म्हणजे परत या ठिकाणी काय होणार आहे 2चा भाग जाणार आहे, परत 7चा भाग जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 3/11 बरोबर काय आलं 0.27। या ठिकाणी भागाकाराची क्रिया परत पुन्हा काय येणार आहे 27 27 27 येणार आहे म्हणजे डॅश डॅश डॅश। हेच आपण या ठिकाणी लक्षात घ्या कसं लिहिणार आहे 0.27। 27ची पुनरावृत्ती होते म्हणून त्याच्यावरती आपण काय देणार आहोत बार देणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल उत्तर असेल। 9वं उदाहरण पहा, -0.18 आणि -0.19 या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता या ठिकाणी पहा -0.18 आणि काय म्हटलेलं आहे -0.19 दिलेले सर्वजण काय आहेत दशांशचिन्हाच्या पुढे 3 घरं आहेत। आता या ठिकाणी आपण काय देऊया 0 0 या दोघाच्या दरम्यान। आता या ठिकाणी कोण येईल पहा, कोण कोण येणार आहे या दोघाच्या दरम्यान -0.181 -0.182 -0.183 -0.184 -0.185 -0.186 -0.187 -0.188 -0.189 हे या ठिकाणी लक्षात घ्या। -0.18 आणि -0.19च्या दरम्यान येणारे काय आहेत दशांश अपूर्णांक आहेत। मग आता या ठिकाणी कोणता पर्याय पहा -0.187 -0.187 पर्याय क्रमांक 1 हा जो आहे तो काय असेल या दोन दशांश अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक असेल। खालीलपैकी अचूक विधान कोणते? आता या ठिकाणी ही 4 उदाहरणं दिलेली आहेत। संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे, संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे, संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे, शून्याच्या एकाच बाजूला। आता ही जर आपण संख्या रेषा जर काढली समजा, तर संख्या रेषा काढल्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे 0, उजवी बाजू
उजवीकडे या ठिकाणी काय येणार आहे तर धनसंख्या येणार आहेत आणि डावीकडे जर आपण पाहिलं तर डावीकडे काय येणार आहेत ऋण संख्या येणार आहेत. आता या ठिकाणी पहा, पहिला काय आहे 39/35 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. शून्याच्या डावीकडे कोणत्या संख्या असतात ऋण संख्या असतात, परंतु या ठिकाणी ही जी संख्या आहे ही धनसंख्या आहे, म्हणजे या ठिकाणी हे विधान काय आहे चुकीचं आहे, लक्षात घ्या. आता -15/-19 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. आता हे वजाला वजा काय झालं कॅन्सल झालं, म्हणजे राहिलं काय पहा 15/-19 ही काय आहे धनसंख्या आहे. धनसंख्या ही शून्याच्या काय येणार आहे उजवीकडे येणार आहे, परंतु या ठिकाणी काय दिले डावीकडे दिले, म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे. 4/5 ही संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. आता 4/5 ही कसली संख्या आहे धनसंख्या. धनसंख्या ह्या शून्याच्या काय असतात उजवीकडे असतात. शून्याच्या उजवीकडे दिले म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे अचूक विधान आहे. आणि चौथा पर्याय काय आहे पहा, -8/3 व +3/7 या शून्याच्या एकाच बाजूला येतात. आता या ठिकाणी पहा, एक ऋण संख्या आहे आणि एक धनसंख्या आहे. ह्या शून्याच्या काय असणार आहेत विरुद्ध बाजूला असणार आहेत, पण या ठिकाणी काय दिलं एकाच बाजूला येतात, म्हणजे हेही विधान काय आहे चूक आहे. पर्याय क्रमांक 3 हे विधान या ठिकाणी काय आहे अचूक विधान आहे. खालीलपैकी अचूक विधान कोणते. पहिला पर्याय काय आहे पहा, 7/3 ही संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. -5/9 ही संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. -3/5 व 1/5 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला येतात. -21/5 व 7/-19 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूने येतात. आता समजा आपण ही संख्या रेषा काढली. संख्या रेषेवरती 0 हा काय आहे आरंभ बिंदू आहे. ही झाली याची उजवी बाजू. उजव्या बाजूला या ठिकाणी काय असतात धनसंख्या असतात. इकडं शून्याची ही कोणती बाजू झाली डावी बाजू झाली, आणि डाव्या बाजूला या ठिकाणी कोणत्या संख्या असतात ऋण संख्या असतात. आता अचूक म्हणजे या ठिकाणी बरोबर विधान आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे. आता या ठिकाणी पहा 7/3 ही संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. आता 7/3 ही काय आहे धनसंख्या आहे. धनसंख्या ह्या काय असतात लक्षात घ्या शून्याच्या उजवीकडे असतात, म्हणजे पहिलंच विधान काय आहे बरोबर आहे. त्यानंतर -5/9 ही संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. आता या ठिकाणी हा 0 आहे, लक्षात घ्या. -5/9 ही काय आहे ऋण संख्या आहे. ऋण संख्या ही शून्याच्या काय येणार आहे डावीकडे येणार आहे. हेही विधान काय आहे बरोबर आहे. लक्षात घ्या या ठिकाणी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते असा प्रश्न पाहिजे. चुकीचे विधान कोणते. आता -3/5 व 1/5 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला येतात. आता एक ऋण संख्या आहे आणि एक धनसंख्या आहे. ऋण संख्या आणि धनसंख्या ह्या शून्याच्या काय असणार आहेत विरुद्ध बाजूला असणार आहेत. हेही विधान काय आहे बरोबर आहे. -21/5 व 7/-19 7/-19 म्हणजेच ही काय आहे ऋण संख्या आहे. ही काय आहे ऋण संख्या आहे. दोन्ही ऋण संख्या या ठिकाणी आहेत आणि त्या काय म्हणले विरुद्ध बाजूंना येतात. ऋण संख्या ह्या काय येणार आहेत शून्याच्या डाव्या बाजूला एकाच बाजूला येणार आहेत, परंतु या ठिकाणी विरुद्ध बाजूला दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान काय आहे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हा काय आहे चुकीचं विधान आहे. जर दिलेल्या पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या झाल्यास योग्य पर्याय निवडा. 7/8 64/16 36/-12 5/-4 आणि 140/-28. आता दिलेले अपूर्णांक कोणते आहेत पहा. 7/8 त्यानंतर 64/-16 त्यानंतर 36/-12 त्यानंतर 5/-4 आणि 140/-28. आता या ठिकाणी पहा 8 सुरुवातीला भाग घालूया. 8 0 0 1 0 घेतला 8 8 64 16 1 16 16 चौक 64 किती आला 4. वजा चिन्हाला वजा चिन्ह 12 1 12 12 त्रिक 36 वजा 3 आला वजा चिन्हाला वजा चिन्ह 4 1 4 पॉईंट दिला 1 राहिला 4 2 8 राहिले 2 4 5 20 आणि 28 1 28 28 5 140. आता आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे पहा उतरता क्रम लिहायचा आहे. याचा उतरता क्रम कसा येईल पहा. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. सर्वात मोठा कोण आहे 5. 5 असलेला अपूर्णांक कोणता आहे
140°/28. 5 नंतर काय आहे 4 म्हणजे काय येणार आहे 64°/16. त्यानंतर 4 नंतर काय येणार आहे 0.8चा या ठिकाणी काय आहे 7°/8. त्यानंतर ऋण संख्या येणार. आता या ठिकाणी जी लहान ती काय असेल मोठी असेल म्हणजे -1.25 -3 पेक्षा मोठी आहे म्हणजे काय येणार आहे 5°/-4 आणि 36°/-12. आता या ठिकाणी पहा 7°/8 तिसऱ्या क्रमांकावर येईल. 7°/8 हे काय आलेलं आहे तिसऱ्या क्रमांकावर येईल म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. 140°/28 दुसऱ्या क्रमांकावर असेल हे पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे त्यामुळे हा दुसरा पर्याय चुकीचा आहे. 5°/-4 शेवटी असेल 36°/-12 हे शेवटी आलेलं आहे त्यामुळे तिसरा पर्याय ही चुकीचा आहे. 7°/8 प्रथम क्रमांकावर असेल 140°/28 प्रथम क्रमांकावर आले त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही काय आहे चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 7°/8 तिसऱ्या क्रमांकावर येईल हे वाक्य काय आहे बरोबर आहे. पुढील संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास योग्य पर्याय निवडा. -4°/9 5°/-12 7°/-18 आणि 2°/-3. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण सुरुवातीला 2 शून्य देऊया अंशस्थानी. वजा चिन्हाला वजा चिन्ह दिलं 9 भाग घालूया 9 चौक 36 40मधून 36 गेला राहिला 4 परत 9 चौक 36. वजा चिन्हाला वजा चिन्ह 12 चौक 48 50मधून 48 गेला राहिला 2 12 एके 12 परत वजा चिन्हाला वजा चिन्ह 18 त्रिक 54 70मधून 54 गेले राहिले 16 18 8 44 144. त्यानंतर वजा चिन्हाला वजा चिन्ह 3 सक 18 राहिला 2 3 सक 18. आता याचा आपल्याला काय लिहायचं आहे चढता क्रम लिहायचा आहे. चढता क्रम म्हणजे कोणीकडून कोणीकडे लहानाकडून मोठ्याकडे. आता या सर्व संख्या ऋण संख्या आहेत. जी मोठी असेल ती काय असेल लहान असेल म्हणजे -66 पहिल्यांदा येणार त्याचा अपूर्णांक कोणता आहे 2/-3. त्यानंतर कोण येणार आहे -44 त्याचा अपूर्णांक कोणता आहे -4°/9. त्यानंतर -41 त्याचा अपूर्णांक कोणता आहे 5°/-12 आणि -38 7/-18. आता या ठिकाणी पहा 2/-3 शेवटी असेल शेवटी आहे का नाही पहिला पर्याय चुकीचा आहे. -4°/-9 प्रथम क्रमांकावर असेल प्रथम क्रमांकावर 2/-3 आहे त्याच्यामुळे दुसराही पर्याय चुकीचा आहे. 5°/-12 तृतीय क्रमांकावर असेल 5°/-12 हे तृतीय क्रमांकावर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे बरोबर आहे. 5°/-12 दुसऱ्या क्रमांकावर असेल दुसऱ्या क्रमांकावर -4°/-9 आहे त्याच्यामुळे चौथा पर्याय काय आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 3 5°/-12 तृतीय क्रमांकावर असेल हे काय आहे बरोबर विधान आहे.